त्यांना. आणि ह्यांना म्हणजे राहायला जर असं असेल, लोकांना वाटतं की रोज धुतात. आम्ही जेव्हा केस कापतो 4 महिन्यातनं 5 महिन्यातनं तेव्हाच धुतो त्यांना. नाही तर अजिबात कुणाला धुणे नाही, काय नाही, काय नाही. साफसफाई जेवढी राहिली की त्याला नाही आता बघा की वर एक पण लेंडी दिसणार नाही. असं वाटतं की आता मग धुवून घेतलंय वाटतं. हां, मग तसंच आहे. मग म्हणून तर लोकांना मी काय सांगतो, आपण जे काम करणार आहे, आता खाली जरी बांधलं तुम्हाला तर दिवसातनं 2 वेळा तुम्हाला झाडू मारायला लागेल. मग ते झाडू मारण्यात 1-1 तास घालवण्यापेक्षा वाढतोय ना, टाइम वाढतोय, त्याच्यापेक्षा आपण काम दुसरं करून. आणि बरं झाडू मारून पण एवढं स्वच्छ होणार नाही तुमचं. नाही होणार, मग बेस्ट राहणार. त्याच्यापेक्षा आपलं ह्या पद्धतीनं केलं तर ओकेच ना, काय टेन्शन नाही कोणाचं. अरे तुम्ही कधी साडे सुरू? पहिल्या लॉकडाऊन पहिलं लॉकडाऊन 19ला. 19 तेव्हा 50 होती तर. होय. तेव्हा फिरस्ती होती. हां, आणि नंतर मग बिबट्या त्रास द्यायला लागला. मग आता आउटपुट तुम्हाला ते पहिले 50 जास्त काही जास्त आहे आता? नाही पहिल्या 50चं होतं, पण नंतर जास्त होती पहिले फिर. आणि तेव्हा चालायचं काही नव्हतं ना. नंतर काय झालं की बिबट्या त्रास द्यायला लागला आम्हाला. मग आता काय करायचं तर बंदिस्त करायचं. मग चाऱ्याचं नियोजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला असं केलं. आणि आता परत 50पर्यंत न्यायची चेन. चांगले अभिनंदन आहे उलट. नाही करायचं तर चांगलंच करायचं. आणि ह्याच्यामध्ये चांगलं म्हणजे व्यवसाय रूपानं बघितलं तर चांगलं आहे. कारण ह्याला मटन मार्केटला काही मरण नाही. ते कधीच होणार नाही, शक्यच नाही. माणूस जवळ येतोवर तर मटन मार्केट चालणार. म्हणून आपलं त्या पद्धतीनं करतो. आणि याचं खासियत एक आहे की 2 पिल्लं होत्या ताई. एका पिल्लाचा खर्च पकडू, एक प्रॉफिटमध्ये राहील. कधी पण अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करतो. आमचा मित्र पण करतोय, तर त्याचं पोल्ट्री प्लस हे चाललंय, तर कोंबड्या अंड्याच्या देशी. ते चांगलं सोयीस्कर राहील का हे चांगलं सोयीस्कर राहील? नाही ह्याच्या खाली कोंबड्या ठेवा की. हे आता खाली जे उघडच आहे आपण उकारंड ठेवा ना, त्याच्यात किडं बिडं जे काय पडतात ते खाणार ना. आणि रोज व्हेंटिलेशन करणार ते उकरून. त्यांना एक असं साईडला शेड ठेवा फक्त राहण्यापुरतं. हो, आडूसा राहण्यापुरतं. आणि त्यांना सोडा द्यायच्यात. त्यांना काय प्रॉब्लेम आहे. दोन्ही कामं होतील. बाकी त्याचा म्हणजे दोन्ही चांगले आहे. पण अंड्याचं कसं होतं की अंडं तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये विकलंच पाहिजे. बरोबर. मग ह्याचं तसं नाही ना, हे 12 वर्ष जगल. ते काहीच नाही. ह्याला काय आहे, 12 वर्षाची लाईफ आहे. बरोबर. 12 वर्षात कधी पण विका ना. आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये अंडी लई खराब होतात. मग तेव्हा काय करायचं? ह्याला काय प्रॉब्लेम नाही. ह्याला काहीच नाही ना तसं. ह्याला कधी पण काय पण करा, काय विषय नसतो. अशा पद्धतीतलं हे. फक्त काय झालं की आम्हाला म्हणजे पहिल्यांदा लोकांनी सांगितलं की हो चारा लागला पाहिजे, तो चारा. पण आमच्यासारख्या डोंगरात येतच नसेल तर काय चारा लावणार आम्ही? काहीच करू शकत नाही. तुम्ही सांगितले तापमान फक्त 6 डिग्री पर्यंत जातं खाली. हो, तेव्हा काहीच करू शकत नाही. आणि पावसाळ्यात आता धुकं चालू होईल ना, उजेडच नोव्हेंबरपर्यंत धुकंच राहणार. मग चाराच येत नाही, मग काय करणार आम्ही? काहीच करू शकत नाही. मग त्याच्यापेक्षा आमच्याकडे जो आहे तो सोनं आहे. हां, मग त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यात जर अशी चांगली राहते ते तर मग हां, म्हणून आम्ही त्या पद्धतीनं करतच नाही काय. आपलं आपल्याकडे काय काय आहे ना त्याचं नियोजन करायचं, त्यालाच त्याच्यातनं ओके करायचं, संपला विषय. आणि ह्यांना काय जास्त व्हरायटी दिली तर अजून उत्तम. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं देणार तेवढं चांगलं क्वालिटी. हां, ते आहेच, त्याचा काही विषयच नसतो. पण आपण जे करतोय सगळं लो बजेटमध्ये चाललंय. सगळं म्हणजे एकदम लो बजेट. लो म्हणजे चारा थर्ड क्लास क्वालिटी, सगळं थर्ड क्लास. फक्त राहण्याचं फर्स्ट क्लास. राहणं आणि देण्याची जी प्रक्रिया आहे ती फर्स्ट क्लास असल्यामुळे ते क्वालिटी उत्तम राहिली. हां, आणि जर चारा तुम्ही चांगला दिला म्हणजे खालच्या भागात तुमच्याकडे वातावरण चांगलं आहे, त्याच्यात जर चांगला चारा दिला हे ह्याच्यापेक्षा चांगलं राहतं. वेटमध्ये अजून ग्रोथ होणार. आमच्यापेक्षा तुमच्याकडं 5-6 किलोचा फरक पडतो. हां, म्हणजे जर आमच्याकडं 3 महिन्यात 20-22 किलो झालं ना, तर तुमच्याकडे 3 महिन्यात 27 किलोपर्यंत जातं. म्हणजे तुमचा जो भाग आहे त्याचं म्हणजे परिणाम चांगला येतो. बरोबर. पण आमच्याकडे कसं वातावरण थंड असल्यामुळं परिणाम पण तसाच येतो. बघा आता ते 2-3 दिवसाचे झाले ते तर. जा तू पण जा आतमध्ये उड्या मार. हे बघ, ह्यांना काय नसतं, 1 दिवसाचं जरी पिल्लं असलं ना तरी आम्ही हिथंच ठेवतो. त्यांना घरी नाही, हिटर नाही, काय नाही, काय नाही. जेवढं नॅचरलमध्ये राहतील तेवढी चांगली. हो, नॅचरल. आणि ही काय कोण कोणाला सोडवत नाही तर काय नाही, तर एकदम रिलॅक्समध्ये. फक्त हे 2 नर जर असलं ना मोठं तर त्रास. लक्ष ठेवायचं. लक्ष म्हणजे त्यांना सेपरेट कप्पच पाहिजे. योग इकडं असला तर योग तिकडंच पाहिजे. दिसला नाही पाहिजे एकाला समोरासमोर. जवळ आले की टकरी म्हणजे ते आपण सोडवू शकत नाही. माझ्याकडे होता ना, जर सोडला इथनं 1 तास हातच लावायचा नाही त्याला. मला मारेल का काय करेल त्याचा पत्ता.
लय गरम. रागीट असले काय रागीट म्हणजे त्याला इथं 2 पाय वर करूनच उभा राहायचा आणि गुरगुरायचा. आणि लय म्हणजे त्याला खुराकच नव्हतं, 1 ग्राम सुद्धा त्याला द्यायचो नाही, तरी सुद्धा ते तसं करत होतं. आता तुमचं आहे ते सगळं एकदम परफेक्ट असल्यामुळे खुराकाची गरजच नाही ना. मग तसंच आहे, ह्यांना जास्त खुराक नाही काय नाही, चारा फक्त मात्र मेन्शन असा करतो की तुम्ही असा चारा द्यावाच लागणार, त्याला काय नाही. आणि तुमच्याकडे सोयाबीन तर पाहिजे एवढं आहे. सोयाबीन भरपूर, हां मग तेच जमा करायचं सोयाबीन, बस संपला विषय. सोयाबीन बुसकाट, गव्हाचं बुसकाट, परत ज्वारीचं तुम्ही बोंड ती कणसं जी निघतात सगळं ते हां, मग ते भरडलेलं ते सगळंच आहे. ज्वारीचा कडबा, भुईमुगाचं डाळ इथं, मुगाचं डाळ. मग हे सगळं तुम्ही गोळा केलं की काय विषय नाही त्याचा. नवीन काय लावायचं नाही. आम्ही शेती करतो ना, शेती पूरक आहे ना, मग शेती सोबतच चालवायचं. शेतीपेक्षा वेगळं बाहेर जायचं नाही. बाहेरनं नेपेर आणून लावायचं नाही किंवा तुमचं बाहेरचं गवत आणायचं नाही. थोडीशी तुती लावा, शेवगा लावा, सुबाबळ नका लावू कारण त्याच्यावर मावा पडतो. बरोबर, तुतीन शेवगा लावून ठेवा, संपला विषय. आणि तुमच्याकडे काय जे हिरवं येईल त्याच्यात चालू आहे. त्याच्यात चालवायचं. आणि जेवढं ड्राय मॅटर करता येईल तेवढं ड्राय मॅटर दिलं आणि तुमचं वातावरण उबदार असल्यामुळे त्याचा फरक चांगला येतो तुम्हाला, बरोबर. ते नो टेन्शन. आणि गावाचं बुसकाट तर काय फुकटच असेल तुमच्याकडे. हां बस संपला विषय ना. मग तेवढंच गोळा करायची आणि ती मशीन एक घ्यायची ना, असं शेड बस. घरच्यांनी केलं पाहिजे अशा पद्धतीनं. तुम्ही झाडू मारायचं म्हटलं ना की घरची करत नाही. सुरुवातीला हौशेपोटी करतील पण नंतर नाही करत, असा विषय होतो. हे असं संध्याकाळचा खेळायचा मूड येतो त्यांना. दना. खाली जर बसलं ना एखादं, पार वरनं डोक्याच्या वरनं उड्या मारतात ती. ते आता त्या बारक्या पिल्लांना खेळवायला शिकवते बघा. हाय आज त्या बिना खुराकाचं काय करायचं आता, मग त्यांना खुराक काय देत बसायचं आपण उड्या मारते, बघा की आज. उड्या मारते. मग त्याला खुराक द्यायचं का आपण आता, मग तशा पद्धतीतलं आहे ना ते. म्हणून मी लोकांना सांगतो, हे जे काय आपल्याकडे कचरा आहे ना, तो फक्त कचरा गोळा करायचा आहे आपल्याला, दुसरं काही करत बसायचं नाही. आणि त्याच्यातच हे आणि यांना माणसाची माया आहे बघा की ती. चल ये तू पण जा, राहू दे ती जायना नाही तर ती गँग सर्व गेली ना, सर्व एकदम या जात मध्ये तू पण लय हुशार म्हणजे. आणि त्यांना बाहेर या म्हटलं ना ती सगळी बाहेर येतात. आणि आम्ही काय केलंय, अर्धी इकडे ठेवले ते ना अर्धी इकडे ठेवले ते, नाही तर काय करतात मग शेड एवढं दणांत ना, त्याच्यामुळं अर्धे इकडं ना अर्धी गँग इकडे ठेवले, त्यामुळे शांतता असते जरा, म्हणून बाकी काय नाही. आणि तुमचा चारा आहे त्यामुळे तुम्हाला काय त्रास नाही किंवा काय नाही, फक्त राहण्याचं असं असलं पाहिजे बस, बाकी काय नाही. सगळ्यात महत्त्वाचं राहायची सोय व्यवस्थित. हो, ह्यांची लघवी म्हणजे यांचा आजार, ह्यांना आजार दुसरा काय नाही, ह्यांची लघवीचा आजार आहे. तुम्ही गाईच्या कडला बांधा, गाई मरून जाईल, एवढं ती लघवी बेकार. म्हणजे एवढं ते हे हां, म्हणजे लघवी बेकार यांची, बाकी काय नाही त्यांचं. आणि हे असलं मॅट असेल ना, झाडू मारायचं नाही, लघवी राहत नाही, काय नाही, आणि त्याच्या अंगाला चिटकत पण नाही. बरोबर. म्हणून हे अशा पद्धतीने करायचं, बाकी काय वेगळे फायबर असल्यामुळे घसरा टाकले नाही काय नाही. आणि हे मध्ये खाचे येतं ना, त्याच्यामुळे ते घसर हां वगैरे सगळं खाली जातं, सर्वच त्याच्यामध्ये वर काय राहत नाही किंवा वर तुम्हाला झाडू माराय नाही काय नाही. आणि गोचड्यांना लपाय जागा नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या गोचड्यांचा आणि पिसवांचा त्रास येतो, त्याला लपायलाच जागा नाही ना. हाईट आपली असल्यामुळे येऊ शकते. आणि आम्ही काय केलं की भविष्यात जर वाढवलं तर ट्रॅक्टर डायरेक्ट आला पाहिजे, त्याप्रमाणे हाईट ठेवलेले. जर खाली ठेवलं तर वाकून कधी शिरायचं मग, म्हणून ते आपलं करायचं आहे ना तर उंचीवरच, म्हणून खालनं 6 फूट केलेलं आहे वर, अशा पद्धतीचं आहे. अजून ह्या काय क्रॉस केलेली नाही, ही मादीची उड्या मारते ना ती क्रॉस नाही केली. क्रॉस करायला किती दिवसांनी करायचं? अजून 5 महिने टिकणार आहे, म्हणजे एक वर्षभर झाली की. आता बघा तो नर बघा, तो नर आहे, तो किती महिन्याचा आहे? तो 2.5-3 महिन्याचा आणि हे 7 महिन्याचे, 3 महिने 7 महिने तरी हाणते टाकार. म्हणजे नराचं ते तसं गुणधर्म आहे, त्यांना पर्याय नाही. आणि त्याला म्हणजे नराला काही म्हणजे प्रेम वगैरे हे काही समजत नाही.
ते त्या पद्धतीनं होतं आणि ते मारणारच. खेळ कमी करणार पण मारणार जास्त ते. नैसर्गिक त्याचं काय असतं? नॅचरल सगळी उड्या मारायला. सगळी आता ह्यांना वाटत असेल की आम्हाला पण तिकडे सोडावं, पण ह्यांना सोडलं ना की ती लई नाटक करते म्हणून आम्ही इकडे अर्धी ना अर्धी इकडे ठेवतो. ती बघते की लगेच हो सगळी. ती बघते तेच की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिकडे सोड. छान केलं तुम्ही पण. नाही ह्याच्याशिवाय होणार नाही सक्सेस. काही करा तुम्ही. मस्त केलं. आणि सगळ्यात कमी लो बजेटमध्ये एकदम लो बजेट आणि चारा पण लो बजेट आहे ना. काय हाय क्वालिटीचा किंवा हाय ब्रँड चारा नाही काय नाही. जर काय ह्यांना महत्वाची गोष्टी आवडीनं खातात. बघा की आता आमच्या घरी काही आम्ही तिला मुर्गा सोड टाकतो पण तरी पण तेवढी आवडीनं खात नाही. नाही ह्याच्यामध्ये काय होतं ह्या मशनीत एकदम बारीकच होते. ह्यांना कळत नाही गहू आहे का सोयाबीन आहे का तूर आहे का काय आहे. त्यामुळे खाते ना ते. आणि त्याच्यात गुळाचं पाणी असतं. त्याचं ते गोड लागतंय ना ते. त्याच्यामुळे ते खुराक म्हणून सगळं खातात. चारा म्हणून काय नाही. खुराकच आहे. चारा नाही सगळा खुराकच आहे खुराक. आणि त्या पद्धतीनंच ती खातात बाकी काय नाही. नाहीतर मग अशी जर सांभाळायची असतीत ना तर मग ती नसतीच पॉसिबल झालं आपल्याला. मुर्गाच दिला तर चांगलाच आहे पण ज्वारीचा दिला अतिउत्तम आहे. आपल्याला मक्केच असतं. नाही आपण जी ज्वारी करतो ना तिचा जर केला तर अतिउत्तम. त्याला दाखवत चांगली वाटते. चांगलं ज्वारीला ताकद कधी पण चांगली. मक्याच्या फक्त कणसात नाही कंटेन आहे ना पण ज्वारीच्या शेंड्यापासून खाली बुरक्यापर्यंत आहे सगळं व्यवस्थित. कटिंग करून परत पाणी. हो परत ज्वारी पण फुटणार आणि पहिला पण डबल वैरण होणार वैरण. किंवा तुम्ही नाहीतर मग मेगा स्वीट पेरा ना. ज्वारीचा जे प्रकार आहे त्याला कडवाळ म्हणतात. ते पेरलं तर 3 कापण्या होतील. म्हणजे काय तुम्हाला वेगळं काही करत बसायचं नाही किंवा वेगळं काय करायचं नाही. आमची शेती आहे ना तर तिला उपजाऊ कशी करायची तर ह्याची जर खत टाकलं ना तुम्ही रासायनिक खतच नका टाकू. रासायनिकची गरज लागतच नाही कारण हे एकदम हाय कंटेन असतं. एकदम हाय कंटेन आणि क्वालिटी चांगली. लय क्वालिटी. आणि ह्याच्यात बिया नसतात कुठल्या. तुमच्या शेतात तण उगवणार नाही ना हिचं. आता रानातनं जर फिरून आणली तर झाडपाला खाल्लेला असतो. हा मग ते झाडात शेतात उगवल. म्हणजे आपण म्हणतो का नाही बकरी बसवली ते बाबळीच खात्यात ना जास्त. मग ते उगवणार ना शेंगा बिंगा खाल्लेल्या. मग ह्याचं काय हे काही खात नाही ना. आपण जे देतो तेच खाते आणि आपण काय बियाणावाला घालत नाही ना म्हणून ते शेताला 1 नंबर. आणि मशीन आपण घेतली ते फलटणला भेटते आणि त्याच्यामध्ये ह्या लेंड्या पण पावडर चारा पण पावडर सगळंच. मुरगास पण त्याच्यातच. एकदम पाहिजे हो पाहिजे ते करू शकतो आपण त्याच्यात. त्या मशनीचा काय विषय नसतो. फक्त काय होतंय लोकांना वाटतं एवढूसलं मशीन 50-60 हजार द्यायचं 16,000 आम्हाला चाप कटर येतं. पण तुम्ही असं चारा करून दाखवा ना. नाही मग तेच लोकांना म्हणजे अजून मानसिकता त्या पद्धतीनं बाबा एवढं महाग करण्यापेक्षा आम्ही स्वस्तात करू खाली शेड बांधू ना. नाही पण आता मला असं वाटतं की जिथं पैसे वाचवले तिथं वाचवलं पाहिजे पण जिथं खर्च करायचं तिथं केलं पण. आता चाऱ्यात वाचवा ना. ह्यो चारा जो आहे पैसा वाचवण्यासारखा आहे ना चारा. मग चाऱ्यात वाचवू आपण पैसा. मशीन मध्ये पैसे वाचवू शकत नाही. मशीनला शेडला वाचवू. शेडला ठीक आहे खाली आपण कमी खर्चात करू की झाडू मारण्यात तेवढंच होणार. मग ते नाही तेच करण्यापेक्षा मग काय करू मग शेड असं करू चारा कुठलाही करू. चाऱ्याचं काय मरतूक वाढणार हो वर खाली वाढती मरतूक. आणि ह्याचं कसं